देवळाली विधानसभेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांच्या जोरदार प्रचारामुळे त्यांच्या विरोधकांना जोरदार धडकी भरली आहे। मतदारसंघातील गावागावात त्यांना उदंड प्रतिसाद मिळत असल्यानं त्यांचा विजय निश्चित असून हे काळ्या दगडावरची रेघच असल्याचा विश्वास मतदार करू लागले आहेत। बुधवारी 13 नोव्हेंबरला आमदार सरोज आहिरे यांनी विल्लोळी, गवळाणे, आंबे बहुला, रायगड नगर, राजूर बहुला, सारूळ, बेळगाव ढगे, तिरुळशेत, वासाळी, तळेगाव, जातेगाव व दहेगाव, पिंपळत या गावांमध्ये प्रचार रॅली काढली। यावेळी महिला वर्गाकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं। आमदार सरोज आहिरे यांनी देवळाली मतदारसंघाचा बुलेट ट्रेनच्या वेगानं विकास केला आहे, हे जनता जनार्दनांनी पाहिलं। या पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 1400 कोटींचा विकास करण्याची किमया आमदार आहिरे यांनी केली आहे। यापूर्वी मतदारसंघ विकासाच्या बाबतीत एक प्रकारे वनवासात होता, मात्र आमदार सरोज आहिरे यांनी विकासाचा वनवास संपुष्टात आणून मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली आहे। त्याचे आम्ही साक्षीदार असून अशाच वेगानं देवळालीचा विकास करायचा असेल तर आपल्याला आमदार सरोज आहिरे यांच्याशिवाय पर्याय नाही, अशा भावना बुधवारी आमदार आहिरे यांच्या गावी भेट दिली त्या दरम्यान व्यक्त करण्यात आल्या। मतदारांकडून मिळालेलं प्रेम पाहून आमदार आहिरे यांनी भारावून जाऊन मतदारसंघाची सेवा ज्या मायबाप मतदार जनतेनं दिली आहे त्याचे आपण सार्थक करू शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर देवळाली मतदारसंघ राज्यात आणखीन अग्रक्रमानं पुढे आणण्याचा असूनही पुन्हा संधी देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय। दरम्यान बुधवारी आमदार आहिरे यांनी काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये गाव भेटीमध्ये सरोजताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आली रे कोण आली, देवळालीची विकास कन्या आली, राष्ट्रवादीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। न्यूज टुडे नाशिक।